हे मोदक पात्र आहे, म्हणजे पूर्वीचा कोकणी कुकर. याच्यामध्ये खाली पाणी घातले जाते. चाळणीवरती केळीचे पान ठेवल्यावर मोदक. असं म्हणतात की कोकणात भरपूर भूत असतात, तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावरती नियंत्रण ठेवतो. म्हणून वड, पिंपळ, साप यांची पूजा करतो. म्हणजे आम्ही निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असंच ठेवलं आहे, वाघजाई. इथे काही या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग. ती जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे. 1 तास आराम करून खूप बरं वाटलं. आता आम्ही रूम मधून चेकआउट करून प्राचीन कोकणला निघतो. प्राचीन कोकण जास्त नाही, इथून 1.5 किलोमीटर आहे फक्त. तर प्राचीन कोकण कव्हरअप करू. प्राचीन कोकण डायरेक्ट तुम्हाला प्राचीन कोकणला आता भेटतो. प्राचीन कोकणला तुम्ही आलात तर इथे पार्किंगची सुद्धा सोय आहे. पण इथे तुम्हाला एक सांगायचं झालं तर 2 गार्डन आहेत. एक प्राचीन कोकण आहे आणि मॅजिक गार्डन आहे. तर मॅजिक गार्डन आहे ते मुलांसाठी खास फेमस आहे. प्राचीन कोकण म्हणलं तर आपल्यासारख्यांसाठी बघायसाठी आहे आपल्याला. प्राचीन कोकण हे जुने म्युझियम आहे, जुनी संस्कृती सगळी दाखवली येते. तर इथे पर पर्सन 50 रुपये तिकीट आहे. आणि इथे कॅमेराला सुद्धा, म्हणजे कॅमेरा म्हणजे तुमचा मोठा कॅमेरा तर ठीक आहे 50 रुपये, मोबाईलला सुद्धा इथे तिकीट आहे. म्हणजे तुम्ही फोटो काढणार असाल मोबाईलमध्ये किंवा व्हिडिओ करणार असाल त्यासाठी पण तुम्हाला इथं 50 रुपये पे करायचे. आणि गाईडचे चार्जेस तर वेगळे प्रत्येक ठिकाणी तसं सेमच आहे. इथं पण तुम्हाला गाईड घ्यायचं असेल तर 50 रुपये गाईडचे लागतील तुम्हाला. चला आपण आता डायरेक्ट एंट्री करूया प्राचीन कोकणच्या गेटमध्ये. चला मित्रांनो, आम्ही एंट्री केली, आम्हाला असं कळलं की गाईड फ्री आहे इथे. खूप मोठी गोष्ट आहे ना, गाईड फ्री. म्हणजे 10 लोकांचे ग्रुप करून इथून आतमध्ये घेऊन जातात, पूर्ण इन्फॉर्मेशन वगैरे सांगतात गाईडमध्ये. आणि एक अशी सुंदर अशी गोष्ट इथे एंट्री केल्या जसं गेटमधून एंट्री केली आहे तसं डायरेक्टली ती समोर आपली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिली आहे. खूप अशी छान अशी मोठी मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. हे बघून खूप भारी वाटलं, खूप मनाला शांती भेटली. बघू शकता तुम्ही. तुम्हाला कशी मूर्ती वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर गाईड आलेला आहे. चला आपण आता एंट्री आलेली आहे. सॉरी मेन प्राचीन कोकणची एंट्री. चला. नमस्कार, मी सिद्धी प्राचीन कोकण मध्ये आपले स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन येथे काम करत आहोत. आपली संस्कृती ही निसर्गातून फुललेली आहे. पूर्वजांनी विविध वनस्पती आणि प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असे, त्याला देवराई असे म्हणतात. त्यातील वनस्पती किंवा प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाते. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इथे एक नक्षत्र बाग तयार केली. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष हा आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो आणि त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन, सौख्य आणि आरोग्य प्राप्त होते. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार बाहेर आम्ही बोर्ड लावले. एक्झिट करताना तो बोर्ड तुम्ही बघू शकता. हा पिंपळ पार आहे. आपण कोकणी माणसं वड, पिंपळ यांना पवित्र मानतो, तसेच त्यांना दीर्घायुष्याची प्रतीक मानलेली आहे. याला पिंपळ पार या कारणाने म्हणतात कारण त्याच्या भोवती जो दगडी कट्टा बांधलेला आहे याला कोकणी भाषेमध्ये पार म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधलेला. पार जेव्हा बांधला गेला तेव्हा इथे पिंपळाचे रोप लावण्यात आले. म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे. हा शिलालेख आहे. या शिलालेखावरती लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणाची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आले. या कवितेमध्ये कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर वर्णन केले. हिरवे तळ कोकण, सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन. या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग. ती जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणार आहोत की 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसं कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती आणि परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना सर्वांनी वाकून या.
कारण खूप चांगली इन्फॉर्मेशन भेटते आपल्याला. ब्लॉग व्यवस्थित बघा. गुफा आहे, गुफेत आपण चाललोय. बघा आधी मानव कसं राहतो ते. कोकम सरबत आणि कोकम आगळ तयार केले जाते. त्याच्या बियांपासून तेल तयार केले जाते. त्याचा उपयोग कैलास जीवन क्रीम मध्ये केला जातो आणि त्याच्या फळाच्या सालीपासून आमसूल तयार केलं जातं. हे आहे भगवान परशुराम. आपल्या पुराणामध्ये असा उल्लेख केलेला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली. जिंकून घेतलेली पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्याच्याशी त्यांनी युद्ध केले आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात. हे सारे कोकण दऱ्याखोऱ्यांनी वेढलेले. सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाहीत एवढी दाट अरण्ये, वाघ, अस्वल, गवेरेडे यासारखी जंगली श्वापदे, 200 ते 250 प्रकारच्या औषधी वनस्पती, शेकडो प्रकारचे मासे, दुर्मिळ कासवे, सुसर, मगर यासारखे प्राणी येथे पाहायला मिळतात. तसेच कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो. जांभ्या दगडाचा हा जो पक्का रोड बांधलाय याला पाखाडी म्हणतात. पूर्वी सामान्यपणे अशा पाखाड्या या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आज आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकण मधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. हा वनवासी आहे. कोकणातील दुर्गम पर्वतांमध्ये वनवासी लोक राहत असत. त्यामध्ये भिल्ला आणि कातकरी या 2 जातींचा समावेश आलेला होता. त्यातील कातकरी समाज दाखवला आहे. कातकरी समाज आहे तो. इथे माडीवाला दाखवलाय. ताडी माडी काढली जाते ना, तो काढणारा. इथे नारळाच्या झाडापासून माडी काढली जाते. अरे ते ना काय खातो ना माडी माडी. हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करीत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. गावात जर 2 व्यक्तींची भांडणे झाली तर संपूर्ण गाव येथे एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असत. आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक हे आपापल्या देवाकडे जातात आणि देवाचे दर्शन घेतात. आम्ही कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो. पण इथे जेव्हा शिमग्याचा सण येतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसवून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजे कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळच आहे की आमचं एकमेकांकडे येणं जाणं असतं. या देवीचं नाव वाघजाई आहे. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवले कारण असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असाच समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत्वाचं स्थान आहे. आम्ही कोकणी माणसं वड, पिंपळ, साप यांची पूजा करतो. म्हणजे आम्ही निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असंच ठेवलं आहे वाघजाई. इथे काही पारंपरिक वाद्य आहेत. लाकडी ढोल आहे. मातीचे ताशे आहेत. ताशांचा खालील भाग हा मातीपासून बनवलेला आहे. ताशे 110 वर्षापूर्वीचे जुने आहेत. वाजवणारे कसबी असतील तर यांचा आवाज हा 1 ते 2 किलोमीटर पर्यंत जात असे. पूर्वी याचा वापर धार्मिक कार्यात तसेच संदेश वहनासाठी. असं म्हणतात की कोकणात भरपूर भूत असतात. तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावरती नियंत्रण ठेवतो. म्हणून शिमग्याच्या वेळेला याला गाराणे घातले जाते. तसेच पशुबळी सुद्धा दिले जातात. आणि हे विरगळ आहे. वीर भारतीय लोकांचे प्रतीक चिन्ह मानलं जातं. कोळी समाजाचे लोक समुद्राच्या इतके जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन हे लोक 8 ते 10 तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात. तरीही हे लोक कुशलतेने होडी वल्हवतात आणि पहाटेच्या वेळी परत येतात. हा नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धती अस्तित्वात होती. म्हणजे नाभिक, सुतार, कासार हे लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असत. म्हणजे एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाचे घरी जाऊन केस आणि दाढी करण्याचे वर्षभरासाठी 4 पैली म्हणजे आताचे 8 किलो धान्य मिळत असे. आणि एवढ्या अल्प मोबदल्यामध्ये हे लोक समाजाची सेवा करत असत.
नाभिकाविषयी आणखी थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं। असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली गोष्ट ही गावभर होते। आता तुम्ही आलात, ही गोष्ट ज्या अर्थी आमच्या नाभिकाला समजली त्या अर्थी ती आमच्या संपूर्ण गावाला समजली। आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे। प्रथेप्रमाणे आपण आधी खोतांच्या घरी जाऊ आणि मग गावामध्ये फेरफटका मारू। राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत। धार्मिक आणि राजकीय बाबतीत पहिला मान खोतांचाच। खोत गावचे प्रमुख असे। गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे ही कामे खोतांची असत। खोत लोक हे जमीनदार असत। सर्वसामान्यपणे सुख वस्तू असत। त्यांच्या बसण्याच्या लगबीवरूनच ते किती ऐशोआरामी जीवन जगायचे याची तुम्हाला कल्पना येईल। ही खोतांची बायको आहे। कोकणी स्त्रिया या सुंदरही होत्या, शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते। माझघराचा उंबरठा ही त्यांच्यासाठी मर्यादा होती। इथे खोतांची 2 मुले आहेत। ते आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहेत। हा खेळ महाभारतामध्ये धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत नावाने खेळला गेला। हस्तिदंती फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात, त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते आणि त्यानुसार त्या सोंगट्या पुढे मागे सरकवून हा खेळ खेळला जातो। खेळणारे जर कसबी असतील तर हा खेळ 1 ते 2 रात्री सहज रंगत असे। इतका हा मजेशीर खेळ। घराची रचना पहा। खोत ज्या उंचवट्यावरती बसलेत त्याला ओटी म्हणतात। गावातील मान्यवर लोक ओटीवर बसत। ही समोर आहे ती पडवी। सर्वसामान्यांनी पडवीला बसायचं। खोतांच्या उजव्या बाजूला असायचे देवघर, डाव्या बाजूला स्वयंपाकघर। खोतांच्या मागच्या बाजूला माझघर म्हणजे पूर्वीची बेडरूम। घराचे छप्पर पहा। वरती छोटे छप्पर आहे, मध्ये गॅप आहे, त्याखाली मोठे छप्पर आहे। कोकणामध्ये उष्णता फार असते, त्यामुळे घरातील उष्ण हवा गॅप मधून बाहेर जाते। बाहेरील थंड हवा तिची जागा घेते, त्यामुळे घरातील वातावरण थंड राहते। घरासमोर अंगण आहे, अंगणामध्ये तुळस आहे। अंगण हे कोकणी घराचं वैशिष्ट्य। तुम्हाला एकही कोकणी घर असं दिसणार नाही ज्या घरापुढे अंगण नाही किंवा तुळस नाही। इथे जुने अडकीत ते दाखवले। हा शेतकरी आहे, याचं गवताचं घर आणि याच्या अपुऱ्या कपड्यावर जाऊ नका। हा आमच्या गावातील एक महत्त्वाचा उत्पादक घटक होता। पूर्वी त्याचं घर जसं असायचं अगदी तसं घर आम्ही ते उभारलं। समोर जी चूल दिसते हिला पिरसा म्हणतात। ही सतत पेटली ठेवली जायची, कारण पूर्वी लायटर किंवा माचीस नव्हती। शेतकऱ्याच्या बायकोला जेव्हा स्वयंपाक करायचा असेल तेव्हा ती इथले 2-3 निखारे घेऊन स्वयंपाक घरातील चूल पेटवीत असे। हा विस्तव विजला तर घरात 2 गारगोटे ठेवलेले असे, तर एकमेकावरती घासून विस्तव करावा लागत असे। ही खोयनी आहे, हिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जात असे। हिला वरती वेलीने बांधून ही पाण्यात ठेवली जाते। जी अंतर्गत रचना अशी आहे की एकदा इथून आत गेलेला मासा पुन्हा बाहेर पडू शकत नाही। इथे शेणाने सारवलेली टोपली आहे, तिला कोकणी भाषेत कणगी म्हणतात। तिचा वापर धान्य साठवण्यासाठी केला जातो। ही शेतकऱ्याची बायको आहे, ती शेतकऱ्याची मुलगी आहे। हा पाळणा शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी टांगून ठेवलाय, कारण आमच्या शेतकऱ्याच्या घरी दरवर्षी पाळणा हलत असे। प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुले असत। थोडक्यातच पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती। हे उचल आहे, याचा वापर कपडे सुकत घालण्यासाठी केला जात असे आणि ते कोकणातील गौरी गणपतीचा सण दाखवलाय। मडकी तयार करणे। दिवाळीच्या वेळेला पणत्या तयार करून प्रत्येकाच्या घरोघरी नेऊन पोहोचवण्याचं काम फार करीत असत। एखाद्याचं घर बांधायचं असेल तर तो त्याच्या घरी जाऊन कौले तयार करून देत असत। हे सफेद रंगाचे मडके दिसले, हे माडी काढायचे मडके। कोकणामध्ये नारळाची झाडे भरपूर प्रमाणात आहेत। त्यांना नारळ येण्यापूर्वी पोई येते, त्या पोईला आडवा काप दिला जातो। बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो, तो पाला आतील माडी शोषून घेतो आणि ही थेंब थेंब गळणारी माडी मडके वरचेवर लावून त्यामध्ये साठवली जाते। काळाच्या ओघात 12 बलुतेदारांचे व्यवसाय नष्ट होत चालले, परंतु माडी काढण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित चालू आहे। हा वाणी आहे। चौल, राजापूर आणि दाभोळ या कोकणातील बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे। या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी पूर्ण जगाशी व्यापार केला। इथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, तलम कापड, हस्तिदंती वस्तू, शंख शिंपले इत्यादी वस्तूंची निर्यात वाणी करत असत। त्या बदल्यात संपूर्ण जगभरातून भारतामध्ये सोने येत असे। म्हणजेच भारताने जे सुवर्णयुग अनुभवले त्याची प्रवेशद्वारे ही कोकणची बंदरे होती। इथे दाखवले त्यापैकी हा सुतार आहे। सुताराचे खरे काम आहे शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे। हा सावंतवाडीचा सुतार आहे। सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव काम जगप्रसिद्ध आहे। त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू
तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रामध्ये पाहायला मिळेल. इथे दरवर्षी शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देण्याचे काम सुतार करीत असे. त्याचप्रमाणे त्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार करीत असे. उदाहरणार्थ कोयती, कुऱ्हाड, नांगराचे फाळ. 500 वर्षापूर्वीची कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. इथले बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणाऱ्या लोखंडी ढाली आणि तलवारी बनवून देण्याचे काम लोहार करीत असे. याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणात खोत आणि मराठा यांच्याकडे काहीशे वर्षापूर्वीच्या तलवारी आहेत. दर दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते. हा तेली आहे. पूर्वी कोकणी माणसं आपल्या जेवणामध्ये खोबरेल तेलाचा वापर हा जास्त प्रमाणात करीत असे. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेल्याकडे घेऊन जात असे आणि तेली त्याच्या देखत त्याला तेल पाडून देत असे. तेलाचा घाणा याला खुंट म्हणतात. याच्यामध्ये सुके खोबरे घातले जाते. हे जे उभे लाकूड दिसते याला लाट म्हणतात. लाटेला आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते जेणेकरून लाट उभी राहते. इथे जोखडाला बैल बांधला जातो आणि आडव्या लाकडावर दगड ठेवून तेली स्वतः यावर बसते आणि हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो. त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचे तेल निघते. हे तेल जर भरून काढायचे असेल तर सर्वप्रथम जोखडाचा बैल सोडायचा. जोखड बाजूला केले जाते. आडवे लाकूड बाजूला करून लाट बाजूला केली जाते आणि आतील तेल हाताने भरून काढले जाते. पुन्हा नवीन तेल पाडायचे असेल तर सर्व क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जाते. म्हणजे पूर्वी तेलाला पसा ते 1.5 पसा तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असते. प्रत्येक समाजाची स्वतंत्र खाद्य संस्कृती असते. कोणत्याही 2 समाजाची खाद्य संस्कृती समान नसते. म्हणजे आपल्या कोकणी माणसांची चविष्ट अशी खाद्य संस्कृती आहे. आम्ही कोकणी माणसं आपल्या जेवणात भात आणि मासे मोठ्या प्रमाणात खातो. कोकणात येऊन माशाची आमटी, उकडीचे मोदक आणि भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण न अनुभवल्यासारखे. पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असत. इथे जे जातनीसारख्या दिसते याला घिराट म्हणतात. जातनीमध्ये धान्य दळून निघते तर घिरटामध्ये भात घातले जाते. तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो आणि कोंडा बाजूला होतो. हे मोदक पात्र आहे म्हणजे पूर्वीचा कोकणी कुकर. याच्यामध्ये खाली पाणी घातले जाते. चाळणीवरती केळीचे पान ठेवून यावर मोदक ठेवले जातात आणि झाकण ठेवून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते. त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात. हे पुरण यंत्र आहे. याच्यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते आणि हे रॉड दोन्ही बाजूने उलट सुलट फिरवले जाते. त्यामुळे आतील डाळ वाटून निघते आणि त्याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात. हे शेवया काढायचे लाकडी यंत्र आहे. शेवया काढायचे लोखंडी यंत्र आहे. तिथे शेवयाचा लाकडी पाट आहे. ही चहाची किटली आहे. त्याच्या बाजूला टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांब्या आहे. खाली 3 डबे आहेत. बाजूला 2 चमचे आहेत. टिफिन बॉक्स दोन्ही बाजूने लॉक केलेले. लाकडी चमचे आहे तिथे आणि ही दगडी उखळ आहे. यामध्ये पूर्वी भाताचे पोहे मुसळाच्या सहाय्याने काढले जात असत. यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन हे किती कष्टमय होते आणि हजारो वर्षे ते याच पद्धतीने जगले गेले. म्हणे कासार मुलीच्या घरी आल्या. पूर्वी कोकणातील मुलींची लग्ने वयाच्या 8व्या ते 10व्या वर्षी होत असत. तोपर्यंत कासार मुलीला बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसत. ज्यावेळी मुलीचे लग्न होई त्यावेळी मुलीचे वडील कासाराला एक छोटासा सोन्याचा दागिना देत असत. या व्यतिरिक्त कोणताही मोबदला कासाराला मिळत नसे. म्हणजेच हा कासार 8 ते 10 वर्ष मुलीला क्रेडिट देत असे. म्हणजे पूर्वीची समाज रचना ही एकमेकांच्या विश्वासावरती आधारलेली होती. थोडक्यातच 12 बलुतेदार आपले काम कोणत्याही नफ्या तोट्याचा विचार न करता केवळ कर्तव्य म्हणून करत असत. हा चर्मकार आहे. चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम चर्मकार करीत असत. याच्या जोडीला मी आणखी एक प्रसंग सांगते जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचे देवस्थान आहे. एका पर्वतामध्ये एक गुहा आहे. गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गुहेमध्ये अजूनही जिवंत साप आहे. पूर्वी मार्लेश्वर देव एका गावामध्ये राहत होते. तेथील लोक वाईट मार्गाने वागू लागले. त्यामुळे शंकरांचे पावित्र्य कमी होऊ लागले. शंकरांना ते मान्य होणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले. गावाबाहेर चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब होता परंतु श्रद्धाळू आणि नीतिवान होता. शंकरांनी कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्यासाठी विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिथी देवो भव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी जाऊन शंकराने आपले खरे रूप प्रगट केले आणि चर्मकाराला दर्शन दिले आणि त्याला सांगितले की यापुढे मी याच ठिकाणी राहणार. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्षे होऊन गेली. परंतु दरवर्षी मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकरांची त्यांच्या मूळ गावातून पालखी निघते आणि तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा वंशच करतो. म्हणजे मार्लेश्वर असे देवस्थान आहे जिथे कोणत्याही प्रकारचा जातीभेद मानला जातो. हा धनगर आहे. धनगर या मराठी शब्दाचा अर्थ आहे ज्याच्याकडे भरपूर धन आहे.
पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असे तिथून त्यांचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असतो. हे लोक ज्यावेळी गावात येत त्यावेळी यांच्या पायात चांबड्याच्या वाहना, हातात घोंगराची काठी, खांद्यावर घोंगडी अशा वेशभूषेमध्ये येत असत. असे असले तरी प्रत्येक धनगर हा 100 ते 125 गायी आणि 5 ते 25 म्हशींचा मालक असे. प्रत्येक गायी म्हशीची किंमत ही 8 ते 10 हजारापर्यंत असे. या सर्वांची विक्री करायचे म्हटले तर याची किंमत काही लाखामध्ये जात असे. इतक्या धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. परंतु कोकणी लोकांची राहणीमान साधी असल्याने यांची राहणी सुद्धा साधी होती. इथे बकरीची गोठी आहे. जंगली श्वापदांपासून संरक्षण होण्यासाठी ती उंचावरती बांधली. तिच्या आतमध्ये 2 बांबूंच्या मध्ये फट आहे, कारण त्यांनी केलेल्या मैला त्यातून बाहेर पडत असे. काहीतरी नवीन ट्राय करतोय मित्रांनो. जांभूळ सरबत. हा कडक आहे रे. कैरीचं पण आहे. हे बघ कैरीचं पण आहे, जांभूळ सरबत. पण जांभूळ सरबत कडक आहे. पहिलेचं पण सांगू, थोडा गोड थोडा आंबट आहे. भाई कडक आहे, कडक. पिऊन बघ, पिऊन बघ. आहे ना, रिअल जांभूळचं त्यांनी बनवलेलं आहे. आपल्याला मुंबईला असं मिळत नाही. मुंबईमध्ये केमिकल मिळतं, पण रिअल जांभूळचं बनवलंय. असं काय आलं काय असलं आता बोलतो त्याचं काय. तुम्ही कोकणामध्ये आला जांभूळ सरबत नक्की ट्राय करा. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे मला सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, होऊ शकेल तेवढा शेअर करा. तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन असलेलं बटन दाबा, म्हणजे माझ्या ज्या व्हिडिओ असतील ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, टाटा.